हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक डॉक्टर विनोद शिंदे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आपल्यासाठी मक्तेदारीयुक्त बाजारपेठ किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा या इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्टवरती ट्युटोरियल बनवत आहे. मी अगोदर इकॉनॉमिक्समध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी याचे डिटेलमधले व्हिडिओज बनवलेले आहेत. निश्चित स्वरूपातून ते देखील पाहून घ्यावेत. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन किंवा इम्परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रामुख्याने पूर्ण स्पर्धा आपण पाहिलेली आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते सोबतच एकदिनची वस्तू, बाजार ज्ञान या सर्व वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. पण बाजारपेठेमध्ये एकदिनची वस्तू असत नाही आणि निश्चित स्वरूपातून पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठ कुठेही अस्तित्वात असलेली आजपर्यंतची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. म्हणूनच या बाजारपेठेला आदर्श बाजारपेठ किंवा काल्पनिक बाजारपेठ असं संबोधलं जातं. त्यानंतर मक्तेदारी बाजारपेठेमध्ये आपल्याला निश्चित स्वरूपातून मक्तेदारी बाजारपेठ ही अपवादानेच किंवा मर्यादित स्वरूपातून पाहायला मिळते. तेव्हा प्रश्न निर्माण होतो की आपण जी बाजारपेठ अनुभवतो ती बाजारपेठ कोणती आहे. सर्रासपणे आपल्याला जे अनुभवायला मिळते, बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर जी परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते त्या बाजारपेठेला काय म्हणायचं, तर ती बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारीयुक्त बाजारपेठ आहे किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही बाजारपेठ आहे. प्रामुख्याने पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी याचे संयुक्तिक रूप म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये दिसून येतात, तर मक्तेदारीचेही काही वैशिष्ट्ये दिसून येतात. म्हणूनच या बाजारपेठेला मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा मिसेस जॉन्सन यांनी म्हणल्याप्रमाणे असं या बाजारपेठेला संबोधलं जातं. प्रामुख्याने या बाजारपेठेविषयी बोलत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे. हे दोन्हीचं कंबाईन संयुक्तिक रूप आहे. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी या दोन्ही बाजारपेठेचं संयुक्तिक रूप म्हणजेच कोणतं मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही बाजारपेठ आपल्याला दिसून येते. तर मक्तेदारीयुक्त बाजारपेठ ही संकल्पना सर्वप्रथम अमेरिकन अर्थतज्ञ प्राध्यापक चेंबरलिन यांनी 1933 मध्ये द थेअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन या आपल्या ग्रंथामध्ये प्रकाशित केली आणि त्यानंतर ब्रिटिश अर्थतज्ञ मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी देखील ही कन्सेप्ट वेगळ्या नावाने द थेअरी ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन या ग्रंथामध्ये प्रकाशित केली आणि त्या थिअरीला त्यांनी नाव दिलं इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, म्हणजे अपूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा आपण पाहिलेली आहे, पण इथं कशी अपूर्ण स्पर्धा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल किंवा मग अपूर्ण स्पर्धा असेल, हे दोन्हीही एकाच नावाने ओळखले जातात. म्हणून चेंबरलेन यांनी मांडलेली थिअरी असेल मक्तेदारी स्पर्धा किंवा मिसेस रॉबिन्सन यांनी मांडलेली अपूर्ण स्पर्धेची थिअरी असेल, ही जवळजवळ सारखीच आहे. म्हणूनच मक्तेदारीयुक्त स्पर्धेला निश्चित स्वरूपातून अपूर्ण स्पर्धा असं देखील संबोधलं जातं. तर अशा या अपूर्ण स्पर्धेची किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेची आपण व्याख्या पाहू. तर प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते प्राध्यापक चेंबरलिन काय म्हणतात, मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा बाजार व्यवस्थेचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये अनेक उत्पादक एकमेकास जवळचा पर्याय असणाऱ्या परंतु भेदजन्य वस्तूचे उत्पादन करत असतात.
बघा, एकमेकाला जवळचा पर्याय आहे पण भेदजन्य आहेत. वस्तुभेद आहे या ठिकाणी. थोडक्यात निश्चित स्वरूपातून चेंबरलिन यांनी काय म्हणलेलं आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा बाजार व्यवस्थेचा असा प्रकार आहे ज्यामध्ये अनेक उत्पादक, बघा उत्पादक अनेक आहेत, एकमेकात जवळचा पर्याय, बघा एकमेकात जवळचा पर्याय. पेन घ्यायला गेलो आपल्याला 5 रुपयाच्या किमतीमध्ये अनेक पेनचा ऑप्शन आपल्याला दिसून येतं, म्हणजे जवळचा पर्याय आहे. परंतु भेदजन्य वस्तूचे उत्पादन करीत असतात. भेदजन्य आहे की नाही हो? मग शेलूचे असणार आहे, रोटोमीरचे असणार आहे, रेनॉल्डचे असणार आहे, केमलचे असणार आहे. वेगवेगळ्या उत्पादकाचे वेगवेगळे उत्पादन आपल्याला एकाच याच्यामध्ये सदरामध्ये दिसून येतात. पेन म्हणलं 5 रुपयाचे पेन जर आपल्याला बजेट आहे तर आता आपल्याला ही अनुभवायला मिळते की नाही बाजारपेठ. एखाद्या स्टोअर मध्ये गेलो आपण आणि त्या ठिकाणी एकमेकाला जवळचे पर्याय आहेत की नाही हो? पेन एकमेकाला जवळचे पर्याय आहेत पण वस्तुभेद त्या ठिकाणी दिसून येतो. पेन आहे, मग प्रत्येकाचा ब्रँड वेगळा आहे, प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आपल्याला थोडक्यात असले दिसून येतात. कोण म्हणतं की लंबी चले, कोण म्हणते की डार्क चले, असा जाहिरातीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला माध्यम असलेलं दिसून येतं. म्हणून ही सर्व परिस्थिती आपल्याला आजच्या बाजारपेठेमध्ये तुम्ही आम्ही जे अनुभवतो त्या बाजारपेठेमध्ये दिसून येत असते. म्हणून जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तू परंतु भेदजन्य वस्तूचे उत्पादक या बाजारपेठेमध्ये करत असतात असं प्राध्यापक चेंबरलिन यांनी म्हणलेलं आहे आणि ते आपल्याला अनुभवायला मिळत असतं. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आपण पाहू. मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे असा बाजार मक्तेदारीयुक्त बाजार म्हणजे की ज्या बाजारात पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी या दोन्हीची लक्षणे एकत्रित आढळत असतात. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये काही आणि मक्तेदारीचे काही वैशिष्ट्ये, हे दोन्ही वैशिष्ट्ये एकत्रित आढळून येणाऱ्या बाजारपेठेला मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारपेठ असं संबोधलं जातं. बघा आता काय काय वैशिष्ट्ये आहेत, वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगत जाईन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किंवा आपण जे अनुभवतो ती खरोखरच मक्तेदारीयुक्त बाजारपेठ आहे किंवा नाही. मक्तेदारीयुक्त बाजारपेठेची वैशिष्ट्ये. मर्यादित विक्रेते. बघा, पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आहेत, मक्तेदारीमध्ये काय आहेत, एकच विक्रेता आहे. पण या ठिकाणी काय आहे, असंख्य नाही आहेत आणि एकही नाही आहे, पण मर्यादित स्वरूपातून आहेत. आपण पेन खरेदी करायचं आहे आपल्याला आणि त्या पेन खरेदी करण्यासाठीचे जे की जनरल स्टोअर्स आहेत ते मर्यादित स्वरूपाचे आहेत की नाही हो? 10 असतील, 20 असतील, 25 असतील, जसे की काउंटिंग होतं आणि त्या काउंटिंग मध्ये आपल्याला दिसून येते की मर्यादित स्वरूपातून आहेत. मुबलक प्रमाणात असतील पण मर्यादा आहे की नाही त्याच्यावरती. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य आहे, तिथं मोजमापी करता येत नाही असं म्हणणं आहे, पण इथं मर्यादित स्वरूपातून आहेत हे आपल्याला अनुभवायला मिळत असतं. म्हणून बघा, लॉकडाऊन मध्ये आपल्याला दिसून येतं की दुकाने बंद आहेत, म्हणून कोणते दुकाने उघडे कोणते बंद हे आपल्याला पाहूनच मार्केटमध्ये जावं लागतं अत्यावश्यक सेवेसाठी. म्हणून मर्यादित विक्रेते असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर मुक्त प्रवेश आणि निर्गमन. तर पूर्ण स्पर्धेमध्ये आहे मुक्त प्रवेश विक्रेत्यांना आणि निर्गमन पण आहे, पण मक्तेदारीमध्ये नाही आहे. जवळपास अशक्य असतं, प्रवेश अशक्य असतो. पण मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्यांना मुक्त प्रवेश असतो. कोणतेही विक्रेते बाजारपेठेमध्ये ती वस्तू विक्री करण्यासाठी येऊ शकतात आणि त्यांना वाटलं की आता या व्यवसायामध्ये काही आपल्याला जास्त प्रॉफिट मिळत नाही, आपल्याला व्यवसाय बदलायचा आहे, दुसऱ्या व्यवसायामध्ये जायचं आहे, तर त्या बाजारपेठेमधून बाहेर देखील जाऊ शकतात आणि दुसरा व्यवसाय करू शकतात. म्हणून मुक्त प्रवेश आणि निर्गमन ही या बाजारपेठेचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. यानंतर असंख्य ग्राहक. बघा, तिन्ही बाजारपेठेमध्ये ग्राहक जे आहेत ते असंख्य स्वरूपाचे असले दिसून येतात. पूर्ण स्पर्धा असेल, असंख्य ग्राहक आहेत. मक्तेदारी आहे, असंख्य ग्राहक आहेत आणि मक्तेदारीयुक्त बाजारपेठेमध्ये देखील असंख्य ग्राहक आहेत. तुम्ही आम्ही सर्व ग्राहक आहोत बघा या बाजारपेठेमध्ये. तर असंख्य स्वरूपातून ग्राहक असलेले दिसून येतात. यानंतरचा
वैशिष्ट्य आहे विक्री खर्च. आता मक्तेदारी बाजारपेठेमध्ये विक्री खर्च करण्यात येत नाही, कारण एकच उत्पादक असतो, त्याला जाहिरात करायची गरज नसते किंवा विक्री खर्च देखील करायची गरज नसते, एजंट नेमायची गरज नसते, ब्रोकर्स नेमायची गरज नसते, सेल्समन नेमायची गरज नसते. पण या बाजारपेठेमध्ये विक्री खर्च करावा लागत असतो. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे, ट्रान्सपोर्टेशन खर्च करावा लागत असतो. म्हणूनच या आपण जी अनुभवत असतो किंवा अनुभवत आहोत ही जी बाजारपेठ मक्तेदारी युक्त स्पर्धा, त्यामध्ये विक्री खर्च मोठ्या स्वरूपातून करावा लागत असतो. प्रत्येक वस्तूची जाहिरात करण्यासाठी उत्पादक हे तत्पर असतात. लक्षात घ्या. पाहतो की नाही आपण टीव्ही पाहत असताना जाहिराती, वेगवेगळ्या उत्पादनाच्या जाहिराती आपल्याला पाहावं लागतात आणि मोठा खर्च जाहिरातीवर करावा लागत असतो. ब्रोकर्स नेमावे लागत असतात, सेल्समन नेमावे लागत असतात, शोरूम उघडावे लागत असतात, त्याच्यावरती खर्च करावा लागत असतो, प्रवास खर्च करावा लागत असतो, वाहतूक खर्च, बघा पुढचं वैशिष्ट्य आहे, वाहतूक खर्च करावा लागत असतो. या बाजारपेठेमध्ये वस्तूची विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च करावा लागत असतो. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात उत्पादित झालेली वस्तू आपल्याला आज आपल्या घरापर्यंत येत असलेली दिसून येते, कारण मोठ्या प्रमाणात जाहिरात आहे, सोबतच वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात वस्तूंची होत असलेलं दिसून येतं. आणि म्हणूनच उत्पादक कुठे जरी असेल, मॅन्युफॅक्चरिंग कुठे जरी होत असेल, तरी आपल्याला ती वस्तू आज घरपोचपणे मिळत असलेली दिसून येते. म्हणून वाहतूक खर्च आणि विक्री खर्च हे या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात करत असलेले आपल्याला दिसून येतात किंवा पर्यायाने करावेच लागत असतात. म्हणून या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आपल्याला विक्री खर्च व वाहतूक खर्च हे असलेले दिसून येतात. यानंतर बाजारपेठेचे ज्ञान. तर पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे की जे ग्राहक आणि विक्रेते आहेत त्यांना पूर्णपणे संपूर्ण ज्ञान असतं, पण मक्तेदारीमध्ये ज्ञान असेलच असं काही आहे, ज्ञान नसतं असं आपण पाहिलेलं. या ठिकाणी देखील पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहक आणि उत्पादकांना वस्तूचं पूर्ण ज्ञान असेलच असं नाही. एखाद्या वस्तूचं असेल, पण ज्या काही पर्यायी वस्तू आहेत त्या सर्व पर्यायी वस्तूचं ज्ञान असेलच असं काही असत नाही. मुबलक एखाद्या वस्तूविषयीचं ज्ञान ग्राहकाला असू शकतं, पण सर्वच वस्तू ज्या पर्यायी वस्तू आहेत, आपण वापरत असलेल्या पेनचं आपल्याला थोडंफार ज्ञान नॉलेज असू शकतं, पण तेवढी एकच पेन मार्केटमध्ये आहे का हो? सिगमेंट वेगवेगळे जरी असले तरी समजा 5 रुपयाची पेन आपण वापरत असो किंवा विशिष्ट एका किमतीची पेन वापरत असो, पण त्याच विशिष्ट किमतीला अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत बाजारपेठेमध्ये. त्या सर्वच पेनची पेन म्हणून एक उदाहरण देतो, कोणती वस्तू घ्या तुम्ही आम्ही वापरत असलेले मोबाईल, त्याच विशिष्ट किमतीला 10,000 रुपयांचे मोबाईल, लॉट्स ऑफ मोबाईल आपल्याला दिसून येतात. सर्वच ज्ञान आहे का हो त्याच्यामध्ये? किती रॅम आहे, किती जीबी इंटरनल मेमरी आहे, एक्सटर्नल किती आहे, कॅमेरा काय आहे, बऱ्याच लोकांना माहिती असतं, पण सर्वांनाच माहिती आहे का हो? जेवढं मोबाईल विषयी तरुण व्यक्तींना माहिती आहे, तरुणांना माहिती आहे, तितकं प्रौढांना माहिती नसलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून सर्वांनाच नॉलेज आहे असं या बाजारपेठेमध्ये दिसून येत नाही. विशिष्ट एका वस्तूचं ज्ञान असू शकतं ग्राहकांना, पण सर्वच वस्तूचं ज्ञान या ठिकाणी नसलेलं दिसून येतं. यानंतर ट्रेडमार्क किंवा विशिष्ट नावाचा वापर. बघा, ट्रेडमार्क नुसार आपण वस्तू खरेदी करतो की नाही? आपल्याला पर्टिक्युलर त्याच पेन ब्रँडची पेन हवी असते, XYZ ब्रँड. का? ती पेन आपण अनुभवलेली आहे किंवा ती पेन आपल्याला त्या फीचर्सवरून, त्याच्या वैशिष्ट्यावरून आपल्याला आवडलेली असते. बोल्ड हँडरायटिंग आपल्याला हवी असेल आणि ती जर पेन बोल्ड चालत असेल, एखादी जेल पेन असेल, समजा जेल पेन प्रामुख्याने डार्क चालतात, म्हणून त्या ब्रँड नुसार आपण करत असतो. म्हणून ट्रेडमार्कचा वापर, बोधचिन्हाचा वापर या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. जाहिरातीमध्ये देखील त्याचा वापर केला जातो आणि आपण देखील ट्रेडमार्क नुसारच वस्तू खरेदी करण्याचा जास्तीत जास्त कल आपला असतो. ब्रँडिंग केलं जातं. रेमंड एक ब्रँड आहे कपड्यामध्ये, प्रतिष्ठित ब्रँड आहे, एक स्टेटस आहे सिंबॉलिक, रेमंड आहे की नाही हो?
मग आपण सांगतो आपल्या मित्रांना रेमंड्सचं आहे शर्ट, रेमंड्सचं पॅन्ट आहे. अशा स्वरूपातून ट्रेडमार्क किंवा विशिष्ट नावाचा वापर केला जातो आणि वस्तूची विक्री करण्यावर या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात भर दिलेला आपला दिसून येतो. यानंतर बिगर किंमत स्पर्धा. बघा, बिगर किंमत काही वैशिष्ट्ये मी शेवटी घेतलेली आहेत कारण त्याच्यावरती जास्त चर्चा करणं गरजेची आहे. बिगर किंमत स्पर्धा म्हणजे किंमत या ठिकाणी स्पर्धेमध्ये थोडस बाजूला ठेवली जाते. कसं की एखादा वस्तू आहे, समजा आपण पेनचं उदाहरण आपण कंटिन्यू करू. त्या ठिकाणी 5 रुपयाची पेन आहे, तर स्पर्धा करत असताना या ठिकाणी किमतीवरून स्पर्धा होते का? होत नाही. वैशिष्ट्यावरून, त्या वस्तूचे वैशिष्ट्य किती चांगले आहेत हे जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जातं. किंमत तर 5 रुपये आहे आणि 5 रुपयाच्या 50 पेन आपल्या मार्केटमध्ये आहेत. पण ही स्पर्धा कशी आहे? बिगर किंमत स्पर्धा आहे. 5 रुपये किंमत आहे म्हणून दाखवलं जातं का? तर 5 रुपये ठीक आहे किंमत म्हणून, एक विशिष्ट किंमत. पण त्या विशिष्ट किमतीला बाजूला ठेवून जेव्हा स्पर्धा केली जाते त्या वस्तूच्या ब्रँडवरून, त्या वस्तूच्या वैशिष्ट्यावरून ती वस्तू इतरांपेक्षा वेगळी कशी आहे हे भासवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि त्याला बिगर किंमत स्पर्धा असं संबोधलं जातं. किंमत बाजूला ठेवली जाते किंवा सर्वांची किंमत जवळपास तीच आहे. बघा, आजच्या बाजारपेठेमध्ये मॅक्झिमम वस्तूची किंमत जवळपास सारखीच आहे का नाही? पर्यायी वस्तू आणि त्या वस्तूची किंमत जवळपास सारखीच असलेली दिसून येते. एखादीच वस्तू अशी आहे की ती खूप मोठं ब्रँड आहे किंवा सिम्बॉलिक स्टेटस आहे, त्याच वस्तूची किंमत थोडी जास्त असलेली दिसून येते. अन्यथा पर्यायी वस्तू जवळपास त्याच किमतीला उपलब्ध असलेल्या दिसून येतात. का? तर त्या ठिकाणी किंमत, बिगर किंमत स्पर्धा. आपल्याला मोबाईल बघा, मोबाईलच्या किमती जवळपास त्याच रेंजमध्ये असलेल्या दिसून येतात. की आता 5G मोबाईल येत आहे, 4G आता थोडस अजून 5G आलेलं नाही, पण मोबाईल आलेले आहेत आणि 5G 2-4 महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकणार आहे सेवा. तर त्याचे जे मोबाईल आहेत, हँडसेट आहेत, ते 15 ते 20 हजारच्या रेंजमध्ये आपल्याला मोबाईल हँडसेट उपलब्ध असलेले दिसून येतात. सर्वांच्याच किमती तिथेच असल्या दिसून येतात की नाही? म्हणून एक स्पर्धा ही आहे ती बिगर किंमत स्पर्धा आहे. मग वैशिष्ट्यानुसार त्यांनी दाखवलं जातं. आता ते बघू वैशिष्ट्य काय. तर वस्तुभेदामध्ये त्यांनी स्पर्धा करत असतात किमतीपेक्षा. वस्तुभेद म्हणजे काय? वेगवेगळ्या नावाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. विवो आहे, परत सॅमसंग आहे, किंवा तुमचं ते काय वेगवेगळे मोबाईल आहे. बघा, मला नाव सध्या आठवत नाही, सॉरी. लिनिओ आहे, आता परत ॲपो वगैरे वगैरे आहेत. आता बरेच नावं त्यामध्ये. मला काही स्पेसिफिक नाव घेऊन तिथं जाहिरात करायचं नाहीये, पण तुम्हाला सोपं वाटतं ऐकायला आणि उदाहरण डोळ्यासमोरचं आहे म्हणून मी मोबाईलचं उदाहरण या ठिकाणी घेतो. वेगवेगळ्या नावाचा वापर केला जातो. किंमत जवळपास तीच असलेली दिसून येते. म्हणून किमतीला जास्त फोकस केला जात नाही. आमचंच नाव कसं चांगलं आहे. जाहिराती बघा, मागे एक न्यूज मी वाचलं होतं की पृथ्वीवरती जी जागा आहे त्यातली 50% विवोनी वापरलेली आहे आणि 50% तुमचं कोणतं ते ॲपो या मोबाईलच्या जाहिरातीने वापरलेली आहे. अशा प्रकारचे एक मीम्स सोशल मीडियावरती मागे आपल्याला पाहायला मिळत होतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हे उत्पादक आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात की नाही हो? आपला कुठे जरी गेलं तर या कोणत्याही उत्पादनाची हेच उत्पादन होऊ नये, पण प्रामुख्याने आपल्याला इथं उदाहरणासाठी स्पेसिफिक तेच उदाहरण घेत आहोत. म्हणून वेगळेपण दाखवण्यासाठी, नावामध्ये वेगळेपण दाखवण्यासाठी काय करतात? मोठ्या प्रमाणात भरमसाठ जाहिरातीचा बळीमार या ठिकाणी केलेला असतो. तर वेगळ्या व्यापार चिन्हाचा वापर, प्रत्येकाचं बोधचिन्ह वेगळं आहे. बघा, टाटाचं टी आहे, बजाजचं बी आहे, असे वेगवेगळे व्यापार चिन्ह त्यांनी बनवलेले आहेत की नाही? मग 4 व्हीलर कंपनी असेल, 2 व्हीलर कंपनी असेल, किंवा मग तुम्ही आम्ही वापरत असलेले घरगुती वापराच्या वस्तू असतील, प्रत्येकाचे बोधचिन्ह वेगळे आहेत की नाही?
पेनपासून ते कमीत कमी किमतीपासून मोठ्या किमतीपर्यंत आपण जर पाहिले, प्रत्येकाचे वेगवेगळे व्यापार चिन्ह आहेत आणि ते व्यापार चिन्हाचा वापर ते जाहिरातीसाठी करत असतात. आणि आपलीच वस्तू कशी इतरांपेक्षा वेगळी आहे, किंमत तिला इथं थोडं गौण समजलं जातं. किंमत तर आहे, प्रॉफिट कमविण्यासाठी ते करतात, पण इथं जाहिरातीमध्ये किमतीला त्यांनी जास्त महत्व दिलेलं नसतं, कारण किंमत जवळपास सर्वांची सारखीच असते. मक्तेदारीयुक्त बाजारपेठेमध्ये किंमत ही जवळपास सर्वच उत्पादनाची सारखीच असते, पण ती वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे आणि इतरांपेक्षा इतर कमी किमतीला आम्ही कशी देत आहोत किंवा इतक्या कॉम्पॅक्ट किमतीमध्ये आम्ही ही वस्तू कशी देत आहोत हे दाखवण्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून वेगळ्या व्यापार चिन्हाचा वापर या ठिकाणी होत असतो. त्यानंतर वेगवेगळे रूप, कोणी स्क्रीन काढतं मोबाईल बघा, कोणी मग डिस्प्ले जास्त देतं, कोणी मग ब्राईटनेस जास्त देतं, वेगवेगळे फीचर्स त्यामध्ये. मग रूप त्याचे जे की फीचर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत, रूप म्हणण्यापेक्षा तर वैशिष्ट्य, वेगवेगळे वैशिष्ट्य सांगितले जातात. कोणाचा डिस्प्ले मोठा असतो, कोणाचं स्लिम असतं, कोणाचं आणखीन मग ते ब्राईटनेस असतं, कोणाचं ते गोरिला ग्लास असतो, कोणाचं आणखीन वेगवेगळे. आता त्यामुळे फीचर्स तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असू शकतात. एक उदाहरणासाठी सांगतोय. तर असे वेगवेगळे रूप किंवा वैशिष्ट्य त्या ठिकाणी दाखवले जातात आणि आपलीच वस्तू इतरांपेक्षा कशी वेगळी आहे हे वस्तुभेदामध्ये दाखवलं जातात. हे बघा, वस्तुभेद कसा आहे तर इतरांपेक्षा वेगळी कशी आहे हे दाखवण्याचा अट्टहास त्या ठिकाणी केला जातो. त्या ठिकाणी वस्तुभेद हा प्रकार आपल्याला दिसून येतो. वस्तू तर मोबाईलच आहे, लक्षात घ्या, पण हीच कशी चांगली आहे इतरांपेक्षा हे भासवण्यासाठी हजारो प्रयत्न करतात की नाही उत्पादक. वेगळ्या नावाचा वापर करतात, वेगळ्या व्यापार चिन्हाचा नाव वापर करतात, वेगळे वैशिष्ट्य सांगितले जातात. या इतकं प्रोसेसर आहे, इतकं रॅम आहे, इतकं हे आहे, कॅमेरा इतका आहे, सेल्फी कॅमेरा इतका आहे, रिअर कॅमेरा इतका आहे, वगैरे वगैरे अनेक वैशिष्ट्ये त्या ठिकाणी सांगितले जातात आणि तीच वस्तू कशी वेगळी आहे इतरांपेक्षा हे भासवण्याचा प्रयत्न करत असतात. यालाच वस्तुभेद असं समजलं जातं. यानंतर वेगवेगळ्या जाहिराती करतात. जाहिराती तर आपल्याला सांगण्याची गरज नाहीये, आपण पाहतो वस्तू जवळपास सारख्याच असल्यासारख्या असतात, पण जाहिरातीच्या मार्फत त्या वस्तू इतरांपेक्षा वेगळ्या कशा आहेत हे सांगण्याचा अट्टहास या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून वस्तुभेद अशा प्रकारे वेगळ्या नावाचा वापर करून वस्तुभेद केला जातो, वेगळ्या व्यापार चिन्हाचा वापर करून वस्तुभेद केला जातो, वेगवेगळे वैशिष्ट्ये सांगून वस्तुभेद केला जातो किंवा वेगवेगळ्या जाहिराती करून वस्तुभेद या बाजारपेठेमध्ये करत असलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हा व्हिडिओ या ठिकाणी मी कन्क्लूजला येतो. हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया निश्चित स्वरूपातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अद्यापही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी वाणिज्य विद्याशाखेच्या वेगवेगळ्या विषयाचे MCQ ट्युटोरियल आणि लेक्चर्स YouTubeवरती नित्यनेमाने अपलोड करत असतो. असे व्हिडिओ पाहत राहा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या करिअरमध्ये यशस्वी व्हा. धन्यवाद.